रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते. यंदा अक्षय तृतीया ही 23 एप्रिल 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त न पाहता आपण कोणतेही शुभ कार्य करू शकतो. 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेला ओळखलं जातं. शास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेल्या पुण्यकर्माचं फळ कधीही कमी होत नाही. म्हणूनच या दिवसाचं विशेष असं महत्त्व आहे. अक्षय तृतीया म्हणजे काय, तर अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही अशी तिथी. तर अशा तिथीला आपण काही कामे केली तर नक्कीच त्याचा कधीही क्षय होत नाही आणि त्याचं अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. पंचांगानुसार अक्षय तृतीयेची तिथी 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:32 सुरू होत आहे ते 30 एप्रिल रोजी दुपारी 2:13 असेल. उदय तिथीला प्राधान्य दिलं जातं, त्यामुळे 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जाईल. धार्मिक मान्यतेनुसार सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापार युग या अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू झालं असं देखील म्हटलं जातं. या दिवशी भगवान विष्णू परशुरामांच्या रूपात अवतार घेतला होता आणि आई गंगा देखील याच दिवशी पृथ्वीवरती अवतरली होती. एवढेच नाही तर 4 धाम यात्रा देखील अक्षय तृतीयेपासूनच सुरू होते. त्यामुळे या तारखेचं महत्त्व हे आणखीनच वाढत असतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करावी, यासोबतच साहित्य काय वापरावे, या दिवशी आपल्याला पूजेमध्ये कोणत्या साहित्यांचा वापर करायचा आहे, कोणत्या गोष्टी पूजेमध्ये वापरायच्या आहेत, पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, अक्षय तृतीयेचं महत्त्व काय आहे, या दिवशी दान काय द्यावे, अशी बरीचशी माहिती या व्हिडिओतून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. शक्य झाल्यास ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करावा. यानंतर नित्याची कामे आटपून आपल्याला स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. स्वच्छ कपडे परिधान करावे आणि त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. तिथे तुम्ही स्वच्छ पुसून घेऊन त्यानंतर गंगाजल देखील शिंपाडू शकता. त्यानंतर आपण तिथे स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावरती हळदी कुंकू, अक्षता आणि एक फूल वाहून आपल्याला भूमिपूजन करायचं आहे आणि त्यानंतर भूमीला नमस्कार करून त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये आपल्याला काय साहित्य लागते तर ते पाहूया. तर इथे मी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असा चौरंगावरती ठेवून घेतलेला आहे. अशा प्रकारे पूजेची पूर्वतयारी केलेली आहे. त्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती, गणपती बाप्पांची मूर्ती, माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्याजवळ जे यंत्र असतील, लक्ष्मीचे श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र, दक्षिणावर्ती शंख, कमळगट्टेची माळ, त्यानंतर कवड्या असतील, गोमूत्री चक्र असतील तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. शिवाय तुम्हाला कुबेर स्वरूप एक सुपारी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे भगवान कुबेरांची मूर्ती असेल तर ती देखील तुम्ही या पूजेमध्ये मांडायची आहे. त्यानंतर आपल्याला ताजी फुले लागणार आहेत. त्यानंतर आपल्याला पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे. पूजेमध्ये मांडण्यासाठी आपल्याला एक कलश मांडायचा आहे. त्यासाठी एक कलश घ्यायचा, स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. आपल्याला अक्षय पात्र म्हणून एक मातीचं भांडं लागणार आहे. पूजेमध्ये मांडण्यासाठी अशा प्रकारे मी एक कलश आणि त्यावरती एक ठेवण्यासाठी नारळ देखील घेतलेला आहे. अक्षय पात्रामध्ये भरण्यासाठी काही पैसे, काही नाणी आणि आपल्याला एखादा सोन्याचा दागिना घ्यायचा आहे. अक्षदा म्हणजे तांदूळ देखील घेतलेले आहेत. तर पूजेमध्ये लागणाऱ्या साहित्यासाठी आपल्याला इथे विड्याची पाने घ्यायची आहेत, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे, लाल पिवळा धागा घ्यायचा आहे, हळदी कुंकू घ्यायचा आहे. त्यानंतर इथे धूप घेतलेला आहे. नैवेद्यासाठी तुम्ही एखादी मिठाई, दुसाखरेचा नैवेद्य किंवा तुम्ही एखाद्या खिरीचा नैवेद्य किंवा या दिवशी दाखवला जातो तो म्हणजे पुरणपोळी आणि आमरसाचा नैवेद्य किंवा आमरस आणि पुरीचा नैवेद्य. यानंतर ओली हळद करून घेतलेले आहेत. अभिषेक करण्यासाठी तुम्ही पंचामृत कच्चं दूध घ्यायचं आहे. इथे मी कच्चं दूध घेतलेलं आहे. हळदीचं पाणी करून घेतलेलं आहे. आपण हळदीने, कुंकवाने माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती देखील या दिवशी अभिषेक करू शकता किंवा तुम्ही चंदनाने देखील करू शकता. सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला दिव्याला एक आसन द्यायचं आहे. इथे मी झाडाचं पान ठेवलेलं आहे. तुम्ही विड्याचं किंवा पिंपळाचं पान ठेवू शकता किंवा एखाद्या ताटामध्ये देखील किंवा एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये देखील दिवा लावू शकता. अक्षतांचा आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती दिवा किंवा समई ठेवायची आहे. दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याला देखील हळदी कुंकू, अक्षता, एक फूल व्हायचं आहे. दिव्याला नमस्कार करायचा आहे. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रू बुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते. यानंतर आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे. त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातामध्ये 3 वेळा पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि ते ग्रहण करायचं आहे आणि 4थ्या आणि 5व्या वेळा पाणी आपल्याला ताम्हणामध्ये सोडायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः अशी आपण भगवान विष्णूंची 5 नावे घ्यायची आहेत.
यानंतर सर्व देवीदेवतांना पूजेमध्ये आवाहन करायचं आहे आणि आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे। सर्वात आधी आपल्याला श्री गणेशा करून घ्यायचा आहे, म्हणजे भगवान श्री गणपतींची पूजा करायची, कारण की कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणपतीची पूजा करून केली जाते, तेव्हाच आपली जी पूजा आहे तर ती निर्विघ्नपणे पार पडत असते। सर्वात आधी आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती स्नान घालणार आहोत। त्यासाठी पहिल्यांदा गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला तामणामध्ये ठेवायची आहे, फुलांचे किंवा अक्षदांचं आसन द्यायचं आहे। सर्वात आधी पाण्याने, त्यानंतर पंचामृताने किंवा दूध पाण्याने किंवा तुम्ही फक्त दुधाने किंवा केशर मिश्रित दुधाने, हळदीने, तुम्हाला जसं शक्य आहे त्याप्रमाणे आपल्याला या दिवशी भगवान गणपतींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा। इथे मी पहिल्यांदा पाण्याने, पुन्हा दुधाने आणि परत हळदीने आपण अभिषेक करून घेतलेला आहे। त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आणि आपण मूर्ती स्वच्छ करून घ्यायची, कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्वकार्येषु सर्वदा ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा किंवा तुम्ही गणेश स्तोत्र देखील म्हणू शकता। त्यानंतर आपल्याला ह्या गणपतीची मूर्ती स्थापित करायची आहे। इथे मी विड्याची पाने घेतलेली आहे, जोड विड्याची पाने 4 ठिकाणी आपण ठेवलेली आहेत। दुसऱ्या पानावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे। त्यासाठी पहिल्यांदा अक्षदांचं आसन दिलं, त्यावरती हळदी कुंकू वाहिलं आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे। गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, गंध, पुष्प, अक्षदा आपण वाहून घ्यायचे आहेत। जानवं कापसाचं वस्त्र देखील वाहून घेऊ शकता। गणपती बाप्पांना प्रिय असं लाल आपण फूल व्हायचं आहे, गुलाबाचं किंवा जास्वंदीचं वाहिले तरी देखील चालेल। त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि आपली ही पूजा निर्विघ्नपणे पार पडू दे अशी गणपती बाप्पांकडे आपण प्रार्थना करायची आहे। यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आपण स्नान घालणार आहोत। अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यासाठी माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक घालण्यासाठी तामणामध्ये फुलांचं आसन देऊन त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती विराजमान केलेली आहे। माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती पहिल्यांदा आपल्याला पाण्याने स्नान घालायचं आहे, त्यानंतर दुधाने स्नान घालायचं आहे आणि त्यानंतर आपण पुन्हा पाण्याने स्नान घालायचं आहे। माता लक्ष्मीची पूजा करत असताना तुम्ही श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टकम किंवा महालक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता। ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या गायत्री मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा ओम महालक्ष्मे नमः असं देखील म्हटलं तरी देखील चालेल। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मे नमो नमः या तुम्ही कमलात्मक मंत्राचा देखील जप करू शकता। माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती दक्षिणावर्ती शंखाने जेव्हा आपण अभिषेक करतो तर तेव्हा त्याचं पुण्यफळ हे आपल्याला अधिक पटीने मिळत असतं। अभिषेक झाल्यानंतर आपण थोड्याशा पाकळ्या फुलांच्या वाहिलेल्या आहे, त्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण माता लक्ष्मीची मूर्ती विराजमान करणार आहोत। त्यासाठी आपण विड्याच्या जोड पानावरती अक्षदांचं आसन दिलेलं आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि त्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित केलेली आहे। माता लक्ष्मीला देखील हळदी, कुंकू, अक्षदा, एक फूल व्हायचं आहे। अशा प्रकारे माता लक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे। एखाद्या नवीन कामाची सुरुवात अक्षय तृतीयापासून केली जाते, कारण की या तिथीला सुरू केलेलं काम किंवा केलेलं काम हे अक्षय राहतं अशी मान्यता आहे। अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे, म्हणजेच कधीही न संपणारे। सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अक्षय मानली गेली आहे। त्याचप्रमाणे जल, वायू, अग्नी, तेज, पृथ्वी ही पंचमहाभूते अक्षय मानली गेली जातात। पृथ्वी निर्माण झाल्यापासून लक्षावधी वर्षे लोटली, मात्र या अक्षय गोष्टी आज देखील अस्तित्वात आहेत। अक्षय तृतीया हा दिवस माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस म्हणून देखील ओळखला जातो। त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरामध्ये सुख समृद्धी नांदते, घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही। त्यासाठी न विसरता आपल्याला या दिवशी माता अन्नपूर्णेची पूजा करायची आहे। फुलांचा आसन ठेवून त्यावरती माता अन्नपूर्णेची मूर्ती ठेवायची आहे। माता अन्नपूर्णेला देखील आपण पहिल्यांदा केला त्याचप्रमाणे अभिषेक करून घ्यायचा आहे। माता अन्नपूर्णा ही देवी जी आहे तर ती अन्नधान्याची देवी म्हणून ओळखली जाते। आपल्या घरामध्ये जे आपण अन्न बनवतो ते रुचकर व्हावे, घरातील अन्न खाऊन सगळ्यांचे पोट भरावे, सगळ्यांचे आरोग्य निरोगी राहावे, त्यासोबतच आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासू नये यासाठी माता अन्नपूर्णेची पूजा करणं खूप गरजेचं आहे।
या अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णेला प्रसन्न केल्यास तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीच राहणार नाही। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्याच्या सिद्ध भिक्षान देहीच पार्वती या मंत्राचा जप करत माता अन्नपूर्णेला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे किंवा ओम अन्नपूर्णाय नमो नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता किंवा 99 मंत्र देखील तुम्ही म्हटला तरी सुद्धा चालेल। यानंतर आपण मूर्ती स्वच्छ करून घेतलेली आहे आणि कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर तिसऱ्या जोडविड्याच्या पानावरती अक्षदांचं आसन द्यायचं, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि त्यावरती माता अन्नपूर्णेची मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे। माता अन्नपूर्णेला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत। माता अन्नपूर्णेच्या हातामध्ये जी पळी असते तर त्या पळीमध्ये देखील आपल्याला थोडेशा अक्षदा म्हणजे तांदूळ हे ठेवायचे आहेत। तुमच्या घरामध्ये जर माता अन्नपूर्णेची जर मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही माता अन्नपूर्णेची मूर्ती खरेदी करून सांगितल्याप्रमाणे या मूर्तीवरती तुम्ही अभिषेक घालायचा आहे आणि पूजेमध्ये ही मूर्ती मांडायची आहे। त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून ही मूर्ती तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता। यामुळे तुमच्या घरामध्ये माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद हा मिळेल आणि ज्या गृहिणीच्या डोक्यावरती माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद असतो त्या गृहिणीच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची किंवा सुख समृद्धीची कमतरता राहत नाही। त्यासाठी नक्कीच तुमच्याकडे जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही खरेदी करून आणू शकता। यानंतर भगवान कुबेरांची पूजा देखील या दिवशी आपल्याला करायची आहे। तामणामध्ये फुलांचं आसन घेतलेलं आहे, त्यावरती आपण कुबेर स्वरूप सुपारीची स्थापना केलेली आहे। सुपारीवरती देखील आपल्याला पहिल्यांदा पाण्याने, त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने, त्यानंतर हळदीने देखील आपण स्नान घालून घेतलेलं आहे। पुन्हा पाण्याने स्नान घालून घ्यायचं। आपली जी सुपारी आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे। ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा सतत आपल्याला जप करायचा आहे। जोडविड्याच्या पानावरती अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यावरती आपल्याला कुबेर स्वरूप सुपारीची स्थापना करायची आहे। भगवान कुबेरांना देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षदा वाहून घ्यायचं आहे आणि फूल देखील वाहून घ्यायचं आहे। ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा सतत जप करायचा आहे। अशा रीतीने आपण मूर्तीवरती स्नान करून घेतलेलं आहे। यानंतर पूजेमध्ये आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे। फोटोला देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षदा आणि फूल देखील वाहून घेतलेला आहे। इथे मी फोटो अगोदरच स्वच्छ करून त्याला मी चंदन लावून त्यावरती कुंकू हळद देखील लावून घेतलेले आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। भगवान विष्णूंची पूजा झाल्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे। कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला एका तामणामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत। तुम्ही वस्त्रावरती देखील कलश स्थापना करू शकता। अक्षदावरती आपण हळदी कुंकू व्हायचं आहे, थोड्याशा गुलाबांच्या पाकळ्याचं आसन दिलेलं आहे, त्यावरती आपण पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे। या दिवशी कलश स्थापना ही घरामध्ये आवर्जून करायची आहे। तुमच्या घरामध्ये मंगल कलश नसेल तर तुम्ही या दिवशी मंगल कलशाची स्थापना करू शकता आणि तो कलश तुम्ही नियमितपणे देवघरामध्ये ठेवू शकता। तुमच्या घरामध्ये कलश असेल तरी देखील तुम्हाला या पूजेमध्ये कलशाची पुन्हा एकदा नव्याने स्थापना करायची आहे, कारण की अक्षय तृतीयेच्या दिवशी घरामध्ये मंगल कलशाची स्थापना ही झालीच पाहिजे। आपल्या घरामध्ये मंगल कलश असेल तर घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता येत नाही। जी काही नकारात्मकता आहे तर ती या कलशामध्ये सामावलेली जाते। त्यासाठी घरामध्ये मंगल कलश असावा। आपण एक कलश घ्यायचा आहे, कलशाला आपण लाल पिवळा धागा गळ्याला बांधून घ्यायचा आहे, गळ्यापर्यंत येईल इतपत त्यामध्ये पाणी घालायचं, हळदी कुंकू अक्षदा 1 रुपयाचं नाणं सुपारी फूल त्यामध्ये घालून घ्यायचंय। तुम्ही यामध्ये गुलाबजल देखील घालून घेऊ शकता। त्यानंतर आपण कलशावरती आंब्याच्या पानांचा एखादा ढाळा किंवा तुम्ही पाचविड्याची पाने त्यावरती लावू शकता। तर आंब्याची पानं आहे तर ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यासाठी या दिवशी आंब्याची पानं वापरली तर खूप उत्तम ठरेल। यानंतर त्यावरती श्रीफळ ठेवून घ्यायचं आहे। यानंतर कळसाला देखील हळदी कुंकू अक्षदा पुष्प वाहून घ्यायचं आहे। सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अशा आपण कलशाची स्थापना करून घेणार आहोत। या दिवशी भगवान गणेशाने वेद महर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती, त्यामुळे महाभारताच्या इतिहासातही अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे। अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस देखील आहे। भगवान परशुराम हे जमद अग्नी आणि रेणुका देवी यांचे पुत्र होते। अक्षय तृतीयेच्या दिवशीच नर नारायण आणि हरिग्रीव यांचाही जन्म झाला होता। अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असं देखील म्हटलं जातं। अक्षय तृतीयेला भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदामाचे दारिद्र्य संपवले होते, त्यामुळे हा दिवस जीवनामध्ये सुख समृद्धी देणारा देखील म्हटलं जातं।
असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेलाच पृथ्वीवरती गंगा अवतरली होती। अक्षय तृतीयेला भगवान कुबेरांनी श्री लक्ष्मी मातेची आराधना केली होती, त्यामुळे कुबेरांना देवांचा खजिनदार म्हणून देखील नेमण्यात आलं होतं। जैन बांधवामध्ये हा दिवस त्यांचे पहिले देव भगवान आदिनाथ यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। जगन्नाथपुरी येथे याच दिवसापासून रथयात्रेला सुरुवात देखील केली जाते। असे अक्षय तृतीयाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। सर्व देवी देवतांची आपण स्थापना करून घेतलेली आहे। यानंतर आपल्या घरामध्ये जी काही यंत्र असतील तर याची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे। तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्याची पूजा तुम्हाला आता करायची आहे। तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही या दिवशी श्रीयंत्र नक्कीच खरेदी करून आणा। अक्षय तृतीया दिवशी तुम्ही श्रीयंत्र खरेदी करून आणलं तर त्याचा लाभ हे तुम्हाला भरपूर आहे। तुम्हाला सोने खरेदी करणं शक्य नसेल तर अशा गोष्टी तुम्ही नक्कीच खरेदी करून आणा। श्रीयंत्रावरती आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने, त्यानंतर तुम्हाला पंचामृताने किंवा दुधाने किंवा पुन्हा पाण्याने आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे। त्यानंतर श्रीयंत्र आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि मध्यभागी आपल्याला जोडविड्याची पाणी ठेवून त्यावरती अक्षता ठेवून त्यावरती आपल्याला श्रीयंत्र स्थापित करायचं आहे। श्रीयंत्राला देखील हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्राभोवती गुंडाळायची आहे, फूल व्हायचं आहे। श्रीयंत्राला माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं। ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते। त्यासाठी तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर नक्की श्रीयंत्र खरेदी करून आणा। या दिवशी तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन देखील करायचं आहे। यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सेवा करायची आहे ते देखील सांगणार आहे। श्रीयंत्राची किंवा लक्ष्मी स्वरूप ज्या काही वस्तू आहे त्यांची पूजा करत असताना महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करू शकता। त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आपल्या जर कवड्या नसतील तर या दिवशी तुम्ही कवड्या खरेदी करून आणा। कवड्यावरती देखील आपण अभिषेक करून घेतलेला आहे। कवड्या देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। तुम्हाला सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही 10 रुपयाच्या कवड्या देखील खरेदी करून आणू शकता। 5, 7, 11 अशा कवड्या आपल्याला खरेदी करून आणायच्या आहेत। इथे मी 11 कवड्या आणि 1 गोमती चक्र आपण घेतलेलं आहे। स्वच्छ पाण्याने आपण त्यावरती अभिषेक करून घेतलेला आहे। त्यानंतर कवड्या स्वच्छ करून घ्यायच्या। तांदळावरती आपल्याला कवड्या स्थापित करायच्या आहे। त्यानंतर कवड्यावरती आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे। कवड्यांना देखील आपण माता लक्ष्मी स्वरूप समजून त्याची पूजा करायची आहे। हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं आहे। माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे आणि तिथूनच कवड्या देखील आपल्याला मिळतात। त्यासाठी कवड्या ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। त्यासाठी तुम्ही या दिवशी कवड्या खरेदी करून आणू शकता। यानंतर आपल्याला दक्षिणावरती शंखाची पूजा करून घ्यायची आहे। शंखाला देखील आपण अभिषेक घालून घ्यायचा आहे। शंखाला माता लक्ष्मीचा भाऊ असं म्हटलं जातं। समुद्र मंथनातून जेव्हा माता लक्ष्मी जेव्हा प्रकट झाली तिच्या पाठोपाठ शंख देखील मिळाला, त्यासाठी आपल्याला शंखाला देखील या दिवशी पूजा करायची आहे। दक्षिणावरती शंखाचे आपण अभिषेक करून घेतल्यानंतर स्थापना करून घ्यायची आहे आणि त्यानंतर शंखामध्ये थोडंसं पाणी देखील भरायचं आहे। पूजेमध्ये शंख आणि घंटा ठेवायची म्हणजे आपली पूजा जी आहे तर ती संपूर्ण होते। ज्या वस्तू तुमच्याकडे नाही तर त्या वस्तू तुम्ही लक्ष्मी स्वरूप वस्तू या दिवशी खरेदी करून आणू शकता। यानंतर पुष्प वाहून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला अक्षय पात्र भरायचं आहे। अक्षय पात्र म्हणजे काय तर महाभारतानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रौपदीला अक्षय पात्र भेट दिलं होतं, ज्याला द्रौपदीची थाळी असं देखील म्हटलं जातं। द्रौपदीची थाळी कधीच रिकामी होत नसे, म्हणजे त्यातलं अन्न कधीही संपत नसे, ते पुन्हा नवीन अन्न निर्माण करत असतं। त्यामुळे वनवासात असताना पांडवांना देखील उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नव्हती। इथे मी एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ भरलेले आहे। अक्षय पात्र कधीही जमिनीवरती ठेवायचं नाही, त्यासाठी तुम्हाला तांदूळ भरून घ्यायचे आहे। तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये तांदूळ भरून घेऊ शकता किंवा वस्त्रावरती तांदळाची रास घातली त्यावरती अक्षय पात्र ठेवलं तरी सुद्धा चालेल। अक्षय पात्र म्हणजे काय, तुम्हाला एखादं मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये काटोकाट आपल्याला तांदूळ जे आहे तर ते भरायचे आहेत। तांदूळ कधीही थोडेसे भरू नका, अगदी परिपूर्ण असे आपल्याला तांदूळ भरायचे आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये देखील त्याचप्रमाणे भर येते। तर इथे भरपूर असे तांदूळ आपल्याला काटोकाट आपण भरून घेतलेले आहेत। तांदळाला देखील अक्षता म्हटलं जातं, म्हणजे त्याचाही कधी क्षय होत नाही। त्यासाठी तुम्हाला तांदूळ हे धान्यच अक्षय पात्रामध्ये भरायचे आहेत। मातीचं भांडं घ्यायचं, तुम्ही अशा प्रकारे मातीचं भांडं घेऊ शकता किंवा आपण संक्रांतीला जे सुगड पूजन करतो तर त्यामधलं एखादं सुगड घेतलं तरी सुद्धा चालेल। अक्षय पात्रामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहेत। त्यामध्ये आपण 1 रुपयाची नाणी किंवा जे काही नाणी असतात तर ते 21 नाणी तुम्ही ठेवू शकता।
11 नाणी ठेवू शकता किंवा 5 नाणी तुम्ही ठेवू शकता आणि त्यामध्ये आपण काही पैसे ठेवायचे आहेत आणि एखादा दागिना देखील ठेवायचे आहे, म्हणजे सोनं ठेवणे हे गरजेचं आहे। तुम्ही एखादं नाणं त्यामध्ये ठेवा आणि आपण जी नाणी ठेवली तर ती खूपच महत्त्वाची आहेत, कारण की लक्ष्मी स्वरूप ही नाणी मानली जातात। आपल्याकडे कितीही पैशांच्या नोटा असल्या तरी देखील नाण्यांना महत्त्व अधिक आहे, त्यासाठी काही नाणी यामध्ये ठेवा, अक्षता ठेवा, त्यानंतर सोन्याचा एखादा दागिना ठेवा आणि त्यानंतर त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, त्या फूल व्हायचं आहे आणि अक्षय पात्राला देखील आपण पूजा करून घ्यायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये अशाच अक्षय पद्धतीने धनधान्य हे भरभरून राहू दे, घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासू देऊ नको। अक्षय पात्राची पूजा झाल्यानंतर आपली इथं पूजा संपन्न होत आहे, त्यानंतर आपण नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे। इथे मी मिठाईचा नैवेद्य दाखवलेला आहे, तुम्ही लक्ष्मीप्रिय इथे नैवेद्य दाखवू शकता, त्यामध्ये दूध साखरेचा, केशर दुधाचा, तांदळाच्या खिरीचा, एखाद्या खिरीचा किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी आमरस आणि पुरीचा नैवेद्य दाखवला जातो। आमच्याकडे आमरस आणि पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी केला जातो। तुमच्याकडे जो नैवेद्य केला जातो तो नैवेद्य तुम्हाला इथे दाखवायचा आहे। त्यानंतर धूप ओवाळून घ्यायचं आहे, त्यानंतर कापूर ओवाळून घ्यायचा आहे, दीप ओवाळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी साग्र संगीत पूजा आपल्या घरामध्ये करायची आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळतात असं देखील म्हटलं जातं। अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं। या दिवशी दान केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडत असतात असं देखील मानलं जातं। या दिवशी आपण अशी चांगली कृत्ये करावे जी आपल्याला अनंत पुण्य प्रदान करत असतात आणि अशा पुण्यामुळे आपलं जीवन आनंदी आणि शांतीत व्यतीत होत असतं। शास्त्रामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करणं ह्या दिवशी दान करण्या इतकंच महत्त्वाचं मानलं जातं। अक्षय तृतीयेच्या दिवशी काही वस्तू गरजूंना दान केल्याने व्यक्तीला शाश्वत पुण्याची प्राप्ती होते। अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान केले पाहिजे। या दिवशी तुम्ही कलश किंवा मातीचे भांडे दान करू शकता, परंतु ते रिकामे दान करू नका हे लक्षात ठेवा, त्यामध्ये पाणी किंवा साखर घाला आणि त्यानंतर ते दान करा। या दिवशी पाण्याचा माठ दान करण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचं दान करणं शुभ मानलं जातं, त्यामध्ये तुम्ही दूध, दही, साखर, खीर, शंख, पांढरे कपडे इत्यादी वस्तू दान करू शकता, त्यामुळे व्यक्तीला शुभ फळे मिळतात। कुंडलीतील चंद्राची स्थिती देखील मजबूत होते। अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना किंवा गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नधान्य, कपडे, पैसे इत्यादी दान करणं चांगलं मानलं जातं, त्यामुळे तुम्हाला अक्षय पटीने पुण्य प्राप्त होत असतं। पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू देखील दान करू शकता। असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात। तसेच या दिवशी ब्राह्मणांसाठी जेवणाची व्यवस्था करावी। अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं, त्यामुळे तुम्ही या दिवशी सोने खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता। अक्षय तृतीयेच्या दिवशी मद्यपान आणि धूम्रपान टाळायला पाहिजे, कारण की हा दिवस शुभ आणि पवित्र मानला जातो। या दिवशी कोणालाही वाईट बोलू नका, अपमानित करू नका, कारण या दिवशी शांतता आणि सकारात्मकता टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीचं पान तोडण्यापूर्वी स्नान करणं आवश्यक आहे। या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा करणं खूप शुभ मानलं जातं, त्यामुळे दोघांची पूजा करावी। या दिवशी सात्विक आहारच घ्यावा। त्यानंतर या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू नये। या दिवशी नखे कापू नये, केस कापू नये, अशा काही गोष्टींची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणताही शुभमुहूर्त पाहिला जात नाही, तरी देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी जो शुभमुहूर्त आहे तर तो सकाळी 5:41 पासून ते दुपारी 2:12 आहे। या वेळेमध्ये तुम्ही पूजा विधी, त्याशिवाय तुम्हाला जी काही खरेदी करायची असेल, नवीन कार्यक्रमांचा सुरुवात करायची असेल, शुभारंभ करायचा असेल तर तुम्ही या वेळेत करू शकता। अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण खरेदीसाठी बाहेर जातो, त्यावेळेस आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता असणारे अशी आपल्याला वस्तू दिसतात, तर त्या आपण अचानक खरेदी करतो, परंतु माहितीच्या अभावे तुम्ही या वस्तू खरेदी केल्याने घरामध्ये दुर्दैव येते। त्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी ॲल्युमिनियम, स्टील किंवा प्लॅस्टिकची भांडी किंवा काचेच्या, सिरेमिकच्या वस्तू या दिवशी खरेदी करू नका। अक्षय तृतीयेच्या दिवशी लॉटरी किंवा जुगारासारख्या कामांवरती पैसे खर्च करू नयेत। अक्षय तृतीयेच्या दिवशी कपडे खरेदी करणे शुभ मानले जाते, परंतु या दिवशी काळे कपडे खरेदी करू नका, ते तुमच्यासाठी दुर्दैव आणते। या दिवशी काटेरी रोप देखील खरेदी करणं चांगलं मानलं जात नाही। धारदार काटेरी गोष्टी देखील या दिवशी खरेदी करणं टाळावं। आजच्या व्हिडिओमध्ये अगदी योग्य, परिपूर्ण आणि महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।